ही आहे शांभवी. सिंधुदुर्गातील हिरण्यकेशीच्या शिवालयाच्या कुशीत वावरणारी एक टाचणी. नुकतीच म्हणजेच ऑगस्ट 2025 मध्ये नव्याने शोधलेली टाचणी म्हणजे चतुर प्रजातीमधला एक प्रकार. आपण टाचणीला सुई या नावाने ओळखत असलो तरी संशोधकांनी तिच्या शास्त्रीय नावात शांभवी हा शब्द टाकून तिचं मराठी नामकरण केलंय कोकण छायासुंदरी. कोकणात आढळते, दिसायला देखणी असते आणि ओढ्यालगत असणाऱ्या झाडोऱ्याच्या छायेत विश्रांती घेते, म्हणून ही कोकण छायासुंदरी. चला तर MHA-MTB सोबत जाणून घेऊया शांभवीच्या म्हणजेच कोकण छायासुंदरीच्या शोधाची कहाणी. 1922 साली फ्रेझर या ब्रिटिश शास्त्रज्ञाने केरळमधनं लाल टिपक्याची छायासुंदरी म्हणजेच प्रोटोस्टिक्टा सॅंग्विनोस्टिग्मा ह्या टाचणीचा शोध लावला होता. त्यानंतर तब्बल 103 वर्षानंतर या सॅंग्विनोस्टिग्मा ग्रुपमध्ये आम्हाला 2 नवीन टाचण्या मिळाल्या. एक टाचणी सिंधुदुर्गातील आंबोली दोडामार्ग ह्या भागात मिळाली, तर दुसरी टाचणी केरळमधल्या आर्यनाड ह्या गावात मिळाली. सिंधुदुर्गात मिळालेल्या टाचणीचं नाव आम्ही शांभवी असं ठेवलं. टाचणी हा चतुर प्रजातीमधील एक प्रकार असला तरी त्याचा समावेश हा स्वतंत्र गटात होतो. सिंधुदुर्गात हे दोन्ही गट मिळून साधारण 110 प्रजाती आढळतात. प्रोटोस्टिक्टा शांभवी म्हणजेच कोकण छायासुंदरी ही प्रजात सर्वप्रथम डॉक्टर दत्तप्रसाद सावंत आणि हेमंत उगले यांना जून 2021 मध्ये आंबोलीतील हिरण्यकेशी मंदिराच्या परिसरात दिसली. त्यावेळी त्यांना ही प्रजात लाल ठिपक्यांची छायासुंदरी वाटली. मात्र सूक्ष्म छायाचित्र काढल्यानंतर ही प्रजात वेगळी असल्याचं त्यांना जाणवलं. त्यानंतर संशोधकांना ही प्रजात आंबोलीजवळच असलेल्या नेने गावात देखील आढळली, म्हणून त्या ठिकाणाहून या प्रजातीचे नमुने गोळा करून त्यांनी बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सच्या प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली. दरम्यान ऑगस्ट 2024 मध्ये ही प्रजात दोडामार्ग तालुक्यातही आढळली. झालं असं की डॉक्टर दत्तप्रसाद सावंत सर बोलले की आता नुकतीच एक आंबोलीमध्ये प्रोटोस्टिक्टा शांभवी नावाची जे टाचणी आहे ती दिसून आली आहे. ती तो दोडामार्ग तालुक्यात दिसते की चेक कर. तेव्हा मी वानशी फॉरेस्ट होमस्टेच्या कॅम्पसमध्ये जो ओढा आहे त्यात तपासताना मला ती दिसून आली व त्याचप्रमाणे कुंब्रल गावात जी मेरिस्टिका स्वयं आहे त्या ठिकाणीही ती डॅमसेल टाचणी आहे असं निदर्शनात आलं. आकारशास्त्रीय मांडणी आणि गुणसूत्र तपासणीनंतर ही प्रजात वेगळी असण्यावर शिक्कामोर्तब झालं. आता प्रश्न निर्माण झाला तिच्या नामकरणाचा. त्यावेळी संशोधकांनी भूमिका घेतली की या प्रजातीचे नामकरण हे भारतीय नावावरूनच करायचं. सिंधुदुर्गात मिळालेल्या टाचणीचं नाव आम्ही शांभवी असं ठेवलं, कारण सुरुवातीला ही टाचणी आम्हाला हिरण्यकेशी आंबोलीतल्या हिरण्यकेशी मंदिराजवळ दिसली होती. हिरण्यकेशी ही जागा शंकराची आहे, तर आम्ही म्हटलं की दरवेळी ह्या टाचण्यांना लॅटिन भाषेतली नावं दिली जातात किंवा काही इंग्रजाळलेली नावं दिली जातात, तर यावेळी भारतीय संस्कृतीशी निगडीत काहीतरी नाव या टाचणीला द्यावं. त्यामुळे शंकराची जागा असल्यामुळे शंकराला आवडणारी ती याचाच अर्थ शांभवी किंवा पार्वती असं नाव आम्ही या टाचणीला देण्याचं ठरवलं. म्हणून या टाचणीचं नाव प्रोटोस्टिक्टा शांभवी असं केलं. इंग्लिशमध्ये या टाचणीचं नाव कोकण शॅडो डॅमसेल असं केलं, कारण कोकणाच्या जैवविविधतेला आम्हाला कुठेतरी जगासमोर आणायचं होतं. आणि मराठीमध्ये हिचं नाव कोकण छायासुंदरी असं ठेवलं. छायासुंदरी या नावामागे एक छानशी कथा आहे, कारण ह्या ज्या प्रोटोस्टिक्टा ग्रुपमधल्या टाचण्या असतात ह्या थोड्याशा अंधाऱ्या भागात आढळून येतात. शिवाय त्यांची लांबी जास्त असल्यामुळे आणि त्याच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असल्यामुळे या टाचण्या खूप सुंदर दिसतात. म्हणूनच यांना छायासुंदरी हे नाव आम्ही देण्याचं ठरवलं. 15 ऑगस्ट 2025 रोजी या प्रजातीचे शोधवृत्त झू टॅक्सा या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालं. कोकण छायासुंदरी ही प्रजात 4.5 सेंटीमीटर आकाराची असून ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंतच दिसते. ही प्रजात मांसाहारी असून ती डास, छोटे कीटक, माशा, पतंग, बेडकांच्या अळ्या यावर अन्नग्रहण करते. यामधील नर आणि मादी यामध्ये अगदी सूक्ष्म फरक असतो. तिच्या पंखांवर
लाल रंगाचे ठिपके असतात। या ठिपक्यांमुळेच तिला उडताना तोल सांभाळण्यास मदत मिळते। सध्या परिस्थितीत ही प्रजात सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामधूनच नोंदवण्यात आली आहे। मात्र इतर ठिकाणी ही प्रजात सापडण्याची शक्यता आहे। पाणथळ जागांच्या जैवविविधतेचे प्रतीक असणाऱ्या टाचण्या आणि चतुरांचे मोठ्या प्रमाणात निरीक्षण आणि संरक्षण होण्याची गरज आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी MHA MTBला फॉलो करा। धन्यवाद।